नमस्कार मंडळी, मी धनश्री दामले, पूर्वाश्रमीची धनश्री दामले. माझ्या आयर मिट्टी कल्चरल फ्युजन या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. सो जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये म्हटले तसं इथे आल्यानंतरचा म्हणजे अर्थात इथे लँड झाल्यानंतरचा माझा एक्सपिरियन्स कसा होता. तर माझं पहिलं इम्प्रेशन असं होतं की ये कहा आ गई हूं मैं. म्हणजे लिटरली माझ्या मुलासोबत मी फर्स्ट टाइम इन माय लाईफ इंटरनॅशनल ट्रॅव्हल केलं होतं, जे मला काही एक्सपिरियन्सच नव्हता. पण मी खरं सांगते, माझ्या मुलांनी इतकी छान साथ दिली मला प्रवासात कुठलीही अडचण आली नाही. त्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो डब्लिनला आल्यानंतर इमिग्रेशन ऑफिसर जो होता तो त्याच्या फ्लोमध्ये बोलायला लागला आणि मी आय वॉज लाईक, हे हा माणूस काय विचारतोय, काही कळत नाहीये मला. आणि मी म्हटलं सॉरी, कुड यू रिपीट प्लीज. मग त्याने मला सांगितल्यानंतर मी म्हटलं ओके मी इथून आली आहे, मला इथे जायचंय आणि माझा नवरा इथे काम करतो. सो तो ओके वगैरे म्हणाला, माझ्या पासपोर्टवर स्टॅम्प मारला आणि आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर ज्यावेळेस माझ्या नवऱ्याला मी भेटले, म्हणजे माझा मुलगा एस्पेशली भेटला, त्यावेळेस आपण जे पिक्चरमध्ये बघतो ना की मूल अगदी धावत जाते वडिलांकडे, तसा साधारण एक सीन होता. हे झालं. त्याच्यानंतर आम्ही टॅक्सीत निघालो, म्हणजे टॅक्सीतून घरी यायला निघालो. घरी आल्यानंतर आम्ही म्हणजे माझ्या नवऱ्याने पैसे वगैरे दिले, त्या पेमेंट केलं कॅबचं. आणि त्याच्यानंतर तो थँक्यू म्हणाला. मी म्हटलं हा थँक्यू. तर तो म्हणे अगं नाही, इथे पब्लिक ट्रान्सपोर्टमधून तुम्ही आल्यानंतर ग्रीट करायची पद्धत असते. सो तो एक माझ्यासाठी कल्चरल शॉक होता म्हणा, किंवा व्हॉट एव्हर जे काही असेल. सो त्यानंतर ग्रोसरी शॉपिंग करायला गेलो. तर त्या ग्रोसरी स्टोर प्रत्येक गोष्टीच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज होत्या सामानाच्या. सो आम्ही दूध घेतलं आणि त्यावेळेस ना 2 युरोचं 3 लिटर असं गाईचं दूध मिळायचं. इथे म्हशीचं दूध मिळत नाही, गाईचंच दूध मिळतं. सो मी आपल्या त्यावेळेसच्या रुपयांनुसार किंवा युरोचा जो भाव होता त्याच्यानुसार कॅल्क्युलेट करायला लागलो. मी म्हटलं अरे बापरे, किती महाग आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही भारतातून इथे येता ना, सुरुवातीचे काही दिवस प्रत्येक गोष्ट तुम्ही रुपयांमध्ये कन्वर्ट करताय. हे मीच असं नाही, इथे येणारा प्रत्येक माणूसच करतो. पण इथे आल्यानंतर म्हणजे एक सेटल झाल्यानंतर तुम्हाला हे युज टू होऊन जातं, जे नॅचरली येऊन जातात गोष्टी. शॉपिंग करून आम्ही बाहेर आलो. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट सुद्धा इतका गमतीशीर आहे. ज्यावेळेस तुम्ही आत जाता, आपल्याकडे कसं आपण कंडक्टरला पैसे देतो, तो तिकीट देतो आणि आपण बसतो. सो इथे तसं नाही, एक प्रकारचं ना कार्ड असतं, लिप कार्ड म्हणतात त्याला. तर ते लिप कार्ड तुम्ही तिथे टॅप करायचं. टॅप करून झालं की तुम्ही बसता आणि ज्यावेळेस तुम्हाला उतरायचं असेल तर तिथे तुमच्या सीटच्या जवळ बार्स असतात. त्या बार्सवरती एक छोटंसं बटन असतं रेड कलरचं स्टॉपचं. तर ते तुम्ही तुमचा स्टॉप यायच्या आधी प्रेस करायचं, बस आपसुकच थांबून जाते. मी ट्रॅम मध्ये कधी बसलेले नव्हते. इथे त्याला लुअस म्हटलं जातं. तुम्हाला जर माहिती असेल तर एक था टायगर मध्ये आपला सलमान खान अगदी लुअस वरून येतो, ते एका छोट्या मुलाला वाचवतो वगैरे, असा काहीतरी तो सीन आहे. तर तीच लुअस इथे आहे. सुरुवातीचे असे मजेशीर काही अनुभव येत गेले ना, की म्हणजे इतक्या सगळ्या आठवणी छोट्या पण आपल्या आयुष्यभर सोबतीला राहतात. तर मेन डिफरन्स तो जाणवतो, एक तर कल्चरल डिफरन्स आहेच. दुसरी गोष्ट भाषेचा डिफरन्स आहे. भाषा इथली जरी इंग्लिश असली तरी त्यांचा ऍक्सेंट वेगळा आहे. आणि तिसरी गोष्ट पब्लिक सेन्स जो तुम्हाला मेंटेन करायला लागतो, जो की इसेन्शियल आहे कुठल्याही देशात तुम्ही असा, तर इथे स्ट्रिक्टली लोक फॉलो करतात. सो हा गमतीशीर अनुभव माझा असा तरी होता. सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय. सो आजच्या दिवसापुरते इतकेच आणि डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.